अरे सुम्या तिच्याकडे 100 पैसे तुम्ही नाही 200 कामाला नाही मारतो. ते. पाहुणा अजून आला नाही. पाहुणा काय आला ते? का नाही मग तुला एकदम का नाही नेटचं पॅकेज मारायला होतो रे. पाहुणा पण नाही आला अजून. हॅलो परत येतो म्हणून पाहुणा तिकडं मारला असतं महिन्यात. अरे असून जे तात्पुरता तर मार. मी म्हणलंय की तुला माझा पगार झाला की मी तुला मारतो. जय बाळमामा चालतं मित्रांनो, चालतं. जय बाळमामा. अरे तुम्ही खाली कमेंट बघ किती लोक लागा बघतात आपल्याला. होय त्याला तू एवढं वाचायचं बघते. अरे आता किती दिवस झालं तू तिथं सेवेला? एक 7 नाही 20 दिवस होत आला असेल, आहे की नाही? 20 झाली की. मग 20-22 दिवसात काय शिकलाय की नाही देवाचं काय? होय ते म्हणा ते बाळमामा येत ना तुला आरती वगैरे? होय होय हा कोणाचं येतंय. ऐकू नको. काय माघारी याचा प्रयत्न करू नको. ते माणसं निघतात म्हणून तू निघू नको. जेव्हा कसं आहे माझ्या का जेव्हा अर्ध्यातनं जातो का नाही त्याची सेवा घडत नाही. तुला मी आता स्पष्टता होय सांगतो. नाही हा सेवा ते म्हणले घडणारच म्हणले नाही. जायचं. होय हा त्यांच्या ते मनानं म्हणले बाळमामा अजून जायचं. बाळमामा म्हणलेलं पण आहे माहित आहे ना तुला? काय बाळमामा म्हणल्या होय निम्म्यातनं सेवा जर तुम्ही असं जर निम्म्यातनं सेवा जर करता करता जर जात असेल तर ती सेवा घडत नाही. होय तुमच्या मागचं संकट पण तसं ती दूर होणार नाही. मग त्यासाठी म्हणून ते विचारणार आहे काय म्हणतील बाबा ते सांगणार. पुजारीने तुला सांगितलंय ना 6वा महिना कर. 6वा महिना झाल्यानंतर बाबा आम्ही तुला पाठवतो म्हणून. होय होय तुझं 6वा महिना होऊन दे की तुला खायचं काय टेन्शन आहे का? किती लागा महाप्रसाद लागा त्या बाळमामाचं तुला पटाय नाही. महाप्रसाद खरंच लागा भेटत नाही आदमापूर मध्ये त्या महाप्रसादासाठी. सकाळच्या बैलगाड्यावाल्याला दिला. मग सांगतोय काय 2 टाइम मी तिथे गेलोय आदमापूर मध्ये महाप्रसादासाठी नाही भेटला बाबा. शेवट ना एक बिचारा तुला सांगतो खरं तुला सांगतो मनापासनं कुठली पण गोष्ट माग. मनापासनं नाही जर भेटणार का नाही नावाचं येण्याचं नाही बघ. मनापासनं मागून बघ. अरे मी म्हणलो मामा ही दुसरी बारी आहे म्हणलो महाप्रसाद मला भेटला नाही. मनातल्या मनात म्हणलो आणला का तिथं नारळ फोडतो का ना आपण म्हणजे जिथं महाप्रसाद असते तिथं ते बिचारा एक नाही तुला सांगतो ते भात ऐक ना भात पाठीभर भात का नाही प्रत्येक जणांनी का नाही हातात प्रसाद देत होता प्रसाद. खरं तुला सांगतो बाळमामाचं सत्पन्न तुला सांगतो सत्पन्न बाळमामाचं किती मोठं आहे. मनात जर तुझ्या इच्छा असेल तर त्या पूर्ण होणार. पण कष्ट मेहनत ही करावं लागणारच आपल्याला. हे विसरू नको. मनापासनं त्याला हाक मार मनापासनं. आता एवढ्या दिवस लागा तू तिथं आहे. मग तुझ्यात किती लागा बदल झाला हे तुला माहित आहे का? आज लागा घरात तुझे आई म्हण घरातली आपली सगळी लोक तुला बघून एवढं आनंद होतोय त्या नसते म्हणजे कशा पाय होतोय तुला एवढं तर कल्पना काय आहे का त्या गोष्टीचा? अरे तुझ्यात बदल झाला सुम्या. तुझ्यात बदल झालाय. पहिला तू दारू पिऊन तुझं शरीर तुझं तब्येत किती खराब केली होती ही तुला अनुभव आहे. आता तो सुम्या राहिलाय का? आज मामाच्या सेवेला आहे म्हणजे मामा कुठं ना कुठं तुझं चांगलं करायसाठी तुला म्हणत 6वा महिना तिथं काढावं लागणार. अरे कष्ट घेतल्याशिवाय कुठल्याच गोष्टी होत नाही तुला माहितच आहे. बिगर कष्टाचं जर सगळ्यांनी जर भेटायला लागलं तर प्रत्येक जण राजाच्या खुर्चीवर बसूनच मागतील की र. तसं नाही त्याला मेहनत आहे रे. प्रत्येक गोष्टीला मेहनत आहे बाबा. आता तुला सांगतो तुझं पूर्ण होऊन ते 6वा महिना पूर्ण झाल्यानंतर पुजारी काकासनी तर की अशा असं माझं 6वा महिना झालंय काय थांबवू का काय इच्छेनं बघते तुला गाडी होत्या. प्रत्येक गोष्ट तुला तिथं देत्याल मामाचं काय काय असेल ते घेऊन व्यवस्थित ये घरी आपल्या. आणि पुन्हा मग काय आपण तुला मी तुला मी म्हणलंय मी डायरेक्ट हा कराडात मला उतरायला लागलं. कराडात तरसला गेलं पाहिजे पहिला. हा मग तसंच करायचं रे. कराड मधनं डायरेक्ट तरसळ मध्ये मी एवढला मध्ये कोण येणार नाही. आता कुठं कुठं इकडे कुठे फिरतोय आता काय मला अजून बघा. नाही असून दे कुठं जाईल तिकडं. अरे मामाचं एका ठिकाणी होतं का एवढं तर तुला माहित आहे ना. मामाचं खुद्द गाव कुठलं मामा कुठनं गाव सोडून किती लांब गेलं होतं. किती ठिकाणी तळ होतं मामाचं माहित आहे का? आणि मग आता तसंच आहे रे ते. अरे मेंढरासने पण पोटभर म्हणजे
अन्न चारा ही पाहिजे का नको? एकाच ठिकाणी भेटते असं काय आहे का? आणि मग पाणी पाजलंय का नाही? हो वायफाय मोबाईल जवळ आहे का नाही तुझ्या? अरे तू हॅलो, अडकाय लागले रे, व्हिडिओ तुझा अडकाय लागले. मेंढराचं दर्शन दावत दावत बोल. हा हा. आणि संध्याकाळ ऐक नाही, किती वाजता रिंगाणा आकायला जाणार आहे मेंढर घेऊन? 7 वाजता. हा चालते. 7 वाजता निघणार आहे. 7 वाजता का? तर हा. एक काम कर, काय कर माहिती हा. आहे का, तुझ्या मोबाईल मध्ये व्हिडिओ कर. कारण का आता तुझं बॅलन्स कवा मारत्याल तेव्हा मग मला फोन करशील, तेव्हा लाईव्ह वर येशील. त्याच्यापेक्षा होय. आपलं जरी बॅलन्स मारला लवकर तर मला फोन कर, मी लाईव्ह वर सगळ्या आपण बघतच नाही दर्शन दाव्या रिंगा नागताना, ते आपल्याला खरं महत्वाचं बघायचं आहे. आता त्यांच्या आमचं पुण्यामध्ये किती हॅलो, बोल. आमचं खांड मालक बघायचे तुला हे पंढरपूर काय खांड मालक आहे तुम्ही? हा हा हा. पाटील म्हणते पाटील राहिले बसलेलं. अच्छा अच्छा, ते बसलेलं ते का? हा हा हा. जय आणि इकडे ती काका तिकडे काका बसली ती. बर बर, जेवण ही सगळ्यांचं झालंय ना व्यवस्थित? होय होय, भाकऱ्या आणलेल्या, भात भाजी आणलेली. हा काय जास्त काय रेकॉर्ड बघ. बसली. अरे माळ रानात खरडा भाकरी, तुला सांगतो कांद्याची किंवा पात जर असेल ना, अरे जोर असतील कांदे, कांदा जायचं होतं. अरे मग सांगतोय काय रे, माळ रानात तीच फक्त पाहिजे. लय रे आवडतं ती खायला माळ रानात. कारण का एक तर दिवसभर तुम्ही चालून का नाही म्हणजे फिरलेला असताय भरपूर, त्याच्यात एवढ्या आवर्जून भुका लागतात. 2-3 भाकऱ्या जर ठेवल्या तुमच्यापाशी तर तिसरा तुम्ही खातला. काका काय करायला लागल्यात? जय बाळ मामा. जय बाळ मामा. काय म्हणता मामा? जय बाळ मामा. जय बाळ मामा. जय जेवण झालं खाते उसामध्ये. हा झालं तुमचं? हो झालंय. म्हणलो आता 2 दिवस झालं त्याचा मोबाईलचा रिचार्ज संपलाय, म्हटलं कोणा तर वायफाय घेऊन कनेक्ट करून म्हटलो लाईव्ह ला दर्शन दाव. व्हिडिओ आता होत नाही का? अडकतोय. हा आता होत नाही का? चालू आहे ना आता. हाय पण तुमचा चेहरा दिसेना. तुम्ही म्हणावं जरा कॅमेरा फिरव. तुम्ही चेहरा दिसत नाही रे, स्पष्ट चेहरा दिसत नाही. आता सावली झाला असं दिसतोय. नाही रे, ब्लड दिसतंय, ब्लड. आहे ते मागचा कॅमेरा हे करायला लागते. जय बाळ मामा दादा. हा मागच्या कॅमेऱ्यात दिसतंय बघ. हा काका बोला, काय म्हणताय? तुमचं काय चाललं? आहे बरं आहे, तुमचा आशीर्वाद पाठीशी आहे, बाळमामाचा आहे. आता अडकते बोल, आवाज येत नाही. हे शेतामध्ये ना टावर नसण्याकडे जवळपास. नाही वायफाय जे मोबाईल आहे नाही, मोबाईलची रेंज तुटते वायफाय. मग रेंज कमी जास्त होते रे वायफायचं. हॅलो, असल्यामुळे तसं होते डोंगरामध्ये. काका. हा बोला. हा म्हटलो बाच्यावर जरा लक्ष ठेवा आमच्या. कारण का सांगा तुम्ही. बरेच दिवस झाला आता. हा म्हणजे बरेच दिवस झाला सेवा केली त्यानं. 6 महिना म्हणलं बाबा पुजारी काकाने सांगितलंय कर म्हणलं व्यवस्थित. 6 महिन्याने ते सांगितलं की जा म्हणल तेव्हा याचं, मनाने येऊ नको म्हणलं. आवाज अडकतोय. चांगली सेवा चालू आहे म्हणलं. बरं ठीक आहे. हो चालते. काय बोलता
चालतंय. 10-20 दिवस निघून गेले, आणखी 10-20 दिवस निघून जाते. होय. अहो सांगतोय काय तो गेल्यापासून म्हणजे आम्हाला वाटत नाही, मला वाटतंय की तो आता 5-7 दिवस झाला गेला असेल, म्हणजे हा, एवढा दिवस झालाय राहिलाय लय काही तो दिवस वाटणं निघून झालंय. जातात. मग हा बाकी बरं आहे ना तुमचं? हा, बस बस, मजेत आहे. विट्याला आलं म्हणजे या एक दिवस. हा, येतो येतो. या 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 तुम्ही येत का इकडे एखादी वेळ काढून? येणार की तुम्ही येत नाही 100%. का इकडं? नाही नाही मी येणार. शब्द आहे आपला, शब्द. हो ना, तेच ना. हा, अहो, ठीक आहे, एक दिवस का ठीक आहे. होईना बाळमामाचे मेंढर राखणार, ही माझा शब्द आहे. पण ती फक्त वेळ जुळून आला पाहिजे, वेळ. हा, माझी लय तुम्हाला इच्छा सुट्टी आहे मिळाली पाहिजे, की राजा आपल्या मिळाली बाळमामाची पाहिजे. मेंढर राखायची इच्छा आहे. हा. तिथं आलं की मग असले म्हणजे होतं, 1-2 दिवस येणं तुमचं होतं का सुट्टी सगळ्यांचं काढून? बाळमामा. नाही नाही काढणार की वेळ काढून मी येणार कसल्या परिस्थितीत. जय बाळमामा. हा हा, जय बाबा. हॅलो सुम्या, काय करतोय? बसलोय. हा मग हॅलो. हा, नाही चेहरा तुझा दिसणार आहे, पांढरा ब्लड दिसतंय पाक. जाऊन दे, मेंढर धाव, मेंढर बॅक कॅमेरात मेंढर धाव. त्या मोबाईलचा कॅमेरा जर तेवढं आलं की इथं काम कर. हो काय हो ते करून देतो म्हणलं. मित्रांनो, बाळमामाची मेंढर आहेत. बसलोय कसं हा मग काय? तेवढं अरे काय दिसना झालंय ओके. तुला, तर दिसतंय का? तर मन दिसत नाही मी काही. दिसतंय की रे, पण अडकत अडकत दिसतंय. मोबाईलची रेंज कमी जास्त झाल्यावर होते. हा ओके, आता जरा स्पष्ट दिसलं बघ. मोबाईल तिथे जरा जवळ माझ्यापेक्षा धर की, जवळ आहे मोबाईलला. होती. हा मोबाईल जवळ धर रे मोबाईल. तर मित्रांनो, हा हा. काही लाईव्ह वर आपण बाळमामाच्या मेंढराचं साक्षात दर्शन घेतोय. आदमापूरची मेंढर आहेत मित्रांनो. आदमापूरची आणखीन आष्ट्याची पण आहेत नव्हता रे. ना ना, आत्मपुरीच आहे ती. आणि आष्ट्याची नाहीत ना? नाही नाही. बर बर बर, मला वाटलं ती आष्ट्याची पण आहेत का काय. तर मित्रांनो, ना ना, आपल्याला या आदमापूरच्या आत्मपुरीच आहे. बाळमामाची मेंढराचं दर्शन काही घडतंय. कारण का बाळमामाच्या मेंढराचं दर्शन शक्यतो भेटत नाही. आणि मेंढर कारण का असं पालखी बाळमामाची, आता आपली पालखी किती नंबरची? 7 नंबरची आहे नव्ह का? हो, 7 नंबर बघा. 7 नंबरची पालखी, 17 नंबरची पालखी, अशा म्हणजे पालख्या आहेत. आणि मेंढराची खाण पण तसे त्या पद्धतीतनं बरंच 1000-1500 असं लय मेंढर आहेत बाळमामाचे. एवढे प्रत्येक जणाला पालखी जसे बाळमामाचे नंबर आहेत. 1 नंबर पासून आहेत नव्ह का रे? हो, 1 नंबर बसून 19 बघा इथे. हा, 19 भाग आहेत मित्रांनो. तर 19 भागात मेंढर प्रत्येक जणांनी 200, 1000, 1500 असं वाटून दिलेलं नाही आहे. ना, जास्त. किती? आता आमच्यापाशी 7,000 राहते, सगळी 7,000 राहते. पण 7000 आपण दावलीच नाहीत. हा, ते तुम्ही व्हिडिओ पाठवला की बघितला का तुम्ही स्टेटस ठेवलेला? हो स्टेटस ठेवलेलं, पण त्याच्यात मेंढर लय नाहीत रे एवढे. नाही, ते काय काय त्याने फिरायला गेलते ना, चारायला गेलते. सकाळ सकाळचं काढले मी. असं केलंय संध्याकाळ म्हणजे सगळी प्रत्येक एकत्र जणाला, येतात पिल्ल पिल्ल. म्हणजे प्रत्येक जणापाशी 500, 1000, 500 दिलेत का? जय होय होय. बाळमामा. तर मित्रांनो, ही आपल्याला लाईव्ह वर काय बाळमामाच्या मेंढराचं दर्शन घडतंय. कारण का ही मिळतच नाही मित्रांनो, मेंढराचं दर्शन असं भेटत नाही. आणि पाली या ठिकाणी बाळमामाच्या 7 नंबरची पालखी आलेला आहे. जवळ जर आसपास जर गाव जर असेल, जर लाईव्ह वर तुम्ही जर बघत असला भावानो, खरंच तर पालखीचं मेंढराचं दर्शन अवश्य घ्या तुम्ही तिथं जाऊन. ते आपण लाईव्ह वर तर घेतोय, कारण का लय लांबून लोक बघतात लाईव्ह वर दर्शन बाळमामाच्या मेंढराचं. काही ऊसामध्ये आहेत, बारीक ऊस आहे, त्या ठिकाणी सोडलंय ते नसते, चारा वगैरे खात्यात. हॅलो नितेश भाऊ, का आलाच नाही रे? होय, मागाशी होता की. मगाशी होता तेवढाच की, पुन्हा नाही. तिथं नितेश आहे ना. भाऊला
नाही ना म्हटले कोकरा आजार आहे गोळी चारायचे आहेत हे काय खात नाही हो काय हे कोकरू काय काय खायना झाले काय काय झालं? काय ताप बी आला असेल आता गोळी चारतो त्याला चार 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 दादा जय बाळ मामा. हो हॅलो नमस्कार. हो जय बाळू मामा. जय बाळ मामा. बरं आहे. हॅलो जय बाळू हा, मामा. जय बाळ मामा. काय चाललंय म्हटलं? बरं आहे. जेवण झालंय की नाही? हा झालं राव. हा बाळ मामाच्या मेंढराचं दर्शन आपण लाईव्ह वर घेतोय. अरे वा वा जय बाळ मामा. हा बघितलं तुम्ही हा म्हणून तुम्हाला पहिल्यांदा मी पालखीवर गेलता ना मी. हो तुम्हाला पण ऍड तेवढ्यासाठी केलं म्हणलो. मस्तच एक नंबर. हा ठीक आहे नितेश भाऊला पण ऍड करूया. हे माझे शेडे आहेत राव. अरे वा 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 किती आहेत? हे माझ्याकडे असं 2 खंड्या. 2 खंड आहेत वे. हा दादा इंस्टावर तुमचं बाळमामाचं सगळं व्हिडिओ असतात का? मग बघितलंय तुम्हाला फॉलो केलेला आहे की? इंस्टावर ठेवलेले. हा फॉलो केलेला आहे. हो. असं काय बाळ माझ्या पालखीवर पण गेल तुम्ही. गेला होता? मग वायजर धुळ्या अच्छा हा. तुम्ही माझे व्हिडिओ बघा समाधान नाव टाकून. एक नंबर एक नंबर. हो हो 100%. बाळ माझ्या पालखीवर गेलता वायजर नाही काय धुळ्याच्या मोरच्या येत्या ना. हा ऐके ऐके. हा ते तिथं पालखी आलती ना. शेवेला होता काय तुम्ही? बापू कारभारी होता काय. हा 1-2 दिवस राहिलता मग माघारी येऊन लागला. बर बर बर. कसं म्हणजे सेवा घडते ना तशी 1-2 दिवस राहिलं तर? मग नाही 6 महिना वगैरे करायला लागते असं 15 दिवस कोण म्हणते. काय आपली इच्छावर राहत ते. अच्छा अच्छा हा. माझ्या आहे की 1 दिवस म्हणतोय जाऊन येऊ सेवा करून. आपली इच्छा तिथपर्यंत थांबायचे माघारी बी येऊन लागायचे. बर 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 बर. गेलतो मामाच्या पालखीवर इथं आलती धुळ्यापोई वायजर तिकडे तर गेलतो. कसं वाटतंय सेवा करून? एकच नंबर. पालखी असं वाटतं की घरती यावं नाही तिकडेच मन रमतं. नाही नाही खरंच आहे बरं का. अहो आमचा बाचाक नाही 6 महिना झाला आता गेलाय. ते एवढं भारी झालंय की नाही. असं? हा, मस्त मस्त. आता 22 दिवस झालं ते होते हा मामाच्या सेवेला. हा लय भारी वाटायला लागलंय. त्याला हा. बघितलं ना मन प्रसन्न होतंय मन प्रसन्न. हा मग अरे असं वाटत नाही घरी माघारी येऊ का नाही येऊ असं रमून जातो. खराय 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 बरं का खराय खराय. संध्याकाळी अशी जत्राच भरते संध्याकाळची ना 9 वाजता आरतीच्या टायमाला. आरतीच्या बरोबर बरोबर 8:30 वाजता आरती असते ना. हा 8-9 वाजता इथली गर्दी राहते पंक्तीने गिंगतीत असं मन वाटतं की साला काही जत्राच भरली. अहो लय भारी. लय मोठी मोठी जत्रा भरल्यावाने वाटणार आहे. लय भारी वाटत ना. हा घरकडे जायला जीव नाही ओढत. खराय खराय. त्या सेवेमध्ये रमलं ना मन हा. लागतच नाही असं घरी यायचं. वापिस जेव्हा असं वाटत नाही. इथली जत्रा सारखी राहते तिथं भरपूर लोक येतात. बरोबर आहे बरोबर आहे. मी 2-1 दिवस राहिला माघारी येऊन लागला का तर शेड्या पगाय बी कोण नाही ना. हो बरोबर होय की. तुमच्या पण माग तुमचं यापही आहे की. आपली मनाची इच्छा होती की बाळ मामाला जाऊ भेटायला. आपल्या अंगात काही येत नाही मेंढर. बरोबर होय की. मग त्याकरता जोडीदारानं सांगितलं की आपल्या गावापायी मेंढर येईल तर म्हणे येऊन लाग. त्या गेल तुम्ही. तर हा मग म्हणतो त्याला मामाचे दर्शन घेऊन येऊ. नाही नाही एक नंबर झालं. तर मित्रांनो ही दादा पण 2 दिवस झालं सेवेला बाळमामाचे गेलो होतं. बाळमामाचे सेवा केली दादाने तर सांगतात मला घरी सुद्धा येऊ वाटत नाही. म्हणजे सेवेत एवढं मन रमतंय बाळमामाच्या. मित्रांनो हे खरंच आहे. बाळमामाची एवढी ताकद आणि एवढी खरंच मनापासून रे. जय बाळमामा मित्रांनो. जय बाळमामा. दादा
चला बाय. पुन्हा नेक्स्ट हा. टाइम आणखीन भेटू. लय जण ऍड व्हायला लागल्यात. हा 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 चला. चालेल हा. चालेल. अमर हा नितेश भाऊला ऍड करूया अमर. हा करा की. ते कोण होतं? अरे ती पण बाळमामाच्या सेवेला आलेलं. मग हा ते हा दादा म्हणले मी पण 2 दिवस पालखीपाशी तिथं बाळमामाच्या सेवेला तिथं म्हणजे होते त्याने 2 दिवस त्यांचं मन होतं की सेवा करायची म्हणून. हा मग ते त्यांच्या इच्छेनं गेलेलं वाटतं 2 दिवस. पण म्हणले हो. तिथनं मन लागत नाही घरी यावं असं. नाही नाही बेस्ट एक नंबर वाटलं देण्यासनी. अरे मामाची श्रद्धा हा हा आहे प्रत्येक जणाचा असं म्हणून जमत नाही. होय. आणि नितेश भाऊ ऍडच होईना. ते नाव हे ती कामात असेल ती. हा कोणाच ठाऊक. मगाशी मला म्हणलंय हे एक होत ऍड ना. कर म्हणतंय. बरं ठीक आहे अजून बघू. लय जण मित्र नमस्कार जय बाळमामा दादा नमस्कार. कोण आहे दुसरं नितेश भाऊ कोण आहे? स्क्रीन आज लय जण आलेत. बघू करूया सगळ्यासनी बोलूया. कारण का कोण आहे हा बेंगा भाऊ दिसतोय. बेंगा भाऊ दिसतोय. बेंगा भाऊ दुसरं बघू. कोण? नितेश भाऊ स्क्रीनशॉट पाठवा व्हॉट्सअपला. दादा जय बाळमामा. बाळमामा हा बेंदाबाई पालखी कोणत्या गावात? दादा बाळमामाची पालखी पालीमध्ये आहे. पाली पालीमध्ये जावा. खंडेरायाचं आणि भानुबाईचं लग्न ज्या ठिकाणी होतं का नाही तिथंच पालखी आहे. आणि मेंढर पण तिथंच आहे दादा. जर जवळ आसपास जर असला तर तुम्ही 100% दर्शन घेऊ शकताय तिथं. हायस्कूल पैसे आहे हायस्कूलची पालखी हायस्कूल. कुठं हायस्कूल पाशी? हा आज 2 मिनिटं दादा. अमर काय म्हणते बरोबर ते ऍड्रेस सांगते मला पण माहित नाही. अमर पालखी कुठं आहे सांगते व्यवस्थित. हायस्कूल ना तिथे पाल ताल्यानं विचारायचं हायस्कूल कुठं आहे तिथे सांगते तुम्हाला सरळ याला. पण वर जवळच आहे. पालीमध्येच ना. हो पाली मध्येच आहे. पालीमध्ये का? अरे लय जण कमेंट करून विचारायला लागले पालखी कुठं आहे काय. सांगितलं हा, पाहिजे व्यवस्थित. पालीच आहे. प्रत्येक भक्तासनी व्यवस्थित दर्शन झालं पाहिजे. नाहीतर ना तिथं भक्तात चूक त्याला इकडे तिकडे. पाली विचारला कोण पण सांगते तिथं. विचारायचं हायस्कूल कुठं आहे कोण पण सांगते तिथं पाली. संदीप दादा पालीमध्ये गेला का नाही तुम्ही तर तिथं हायस्कूल म्हणून इचरा. तिथं भानवायचं ते आणि खंडेरायाचं तिथं लग्न होतंय का नाही त्या ठिकाणी तिथंच पालखी आहे. आणि मेंढर सुद्धा तिथंच आहेत. हा तिथं थोडं वर आहे म्हणा. थोडं वर आहे का? हा हायस्कूल पैसे आहे आणि ती गावात तिथे इकडे खाली आहे. नाही तिथं जवळ आले की तिथं कोण पण सांगणार की रे. हा गावात 7 सगळं माहिती आहे ना नंबरची त्यामुळे पालखी कोण पण सांगते. 7 नंबरची पालखी आहे. 7 7 नंबर नंबर. बघा. किती नंबरचा भाग आहे? 7 नंबर. 7 नंबर. सुम्या हा ए सुम्या बोल. लगा लय लोक बघतात बर का. खरंच एवढ्या लोकांनी लगा आपण जसं बोललोय तसं लगा प्रत्येक मेंढराचं दर्शन दावायचं आहे बर का. तो आज काय पण करून बॅलन्स मार बर का. हो मग सांगा 50 रुपये पाठवा मी काहीतरी लावू आणखी बघतो कोणापासून. 50 रुपये कोणापासून तर बघून पाठव. होय म्हणल्या बघू. काय म्हणले? पाहुणा पण नाही रे. होय म्हणल्या की अन्नाकडे घे मग. कुठला अण्णा आता हॅलो. तुझ्याकडे आहेत का पैसे बघितलं पाहिजे रे. अण्णा कुठला अण्णा? आपला? अण्णा आपला अण्णा. हा अण्णा असतील की. बर थांब अण्णा आता रानात आहे. मसर घेऊन गेलाय अण्णा. मम्मी म्हणा अण्णा पैसे गेला मला फोन लावून द्या मी अण्णा सांगतो मला द्यायला. बरं चालतंय. मम्मी सांगा मग द्या ना म्हणजे. हो द्या ना सांगा मग अण्णा पैसे गेला मला फोन कर. हो होय की पण मी काय म्हणतोय अर्धा GB येऊन दे. नेट जर अर्धा GB असलं तर चालतंय. कमीत कमीत आपण एक मी म्हणतोय 10-15 मिनिटं का होईना पण प्रत्येक भक्तासनी लाईव्ह वर तर दर्शन दावीन रे. तुला आता
होय होय. जमतंय ना तिथं? ते आता काय टेन्शन नाही. नवरा तुला हॅलो. करमतंय ना तिथं? होय हा. होय. आता मग काय काय नाही. टेन्शन नाही. मन तुझं रमलंय तिथं मस्त पैकी. तुला आता येऊच वाटणार नाही. घरी आला तर तुला सांगतो संग्रामवाणी होणार आहे तुझं घरी आला की. संग्या आता संग्या काय म्हणतो बघितलं का नाही? होय. सगळ्या म्हणत असं लायला मी येणार का घरी येऊन चुकी केल्या. मला पण सांगते म्हणते का मामा मला? खरंच आलं. हा. अरे मला थांबायला म्हणते पाहिजे का होतं. बिनकाम जरा. होय त्याला पण त्याच्या पण माग म्हणलं काय म्हणा आपण दोघं पण जाऊ. मी त्याला म्हणलं होतं की ते 6 ऐकलं महिने ना तिथं थांब. नाही त्याची रडत इच्छा होतो होती भांडारात 10 देत दिवस. नव्हती. नाही तस नसते रे. त्याची इच्छा होती 10 दिवस. त्यानं 10 दिवस म्हणता 15 दिवस काढलेच की. त्याच्या माग पण होय. घरातली सगळी हाय जिम्मेदारी. तुम्ही प्रत्येक जणाचा काय तर होय. प्रॉब्लेम असते रे. असं पण नाही रे. आता हा ते पोरग बाबा आता खरंच पाठीमाग जर घर चालत असेल ना बाबा आपण जर कुठे जर गेलो तर माग कोण ना कोण बघणारे घरातल्या फॅमिलीतला एक सदस्य आहे असं म्हणणारा व्यक्ती कोणतर असलं ना तर मग ते माणूस राहू शकते रे. त्याच्यावर जर जिम्मेदारी असेल त्या गोष्टीच तर मग जरा अवघड होते. मग त्याचं मन पण तिथं लागणार नाही असं पण काय होतंय रे. पण बाळूमामा जर त्याची इच्छा होय. होती 10 दिवस का होईना सेवा करायची त्याने केली पूर्ण. ती महत्वाचं आहे. असं आहे. तर काय. जय बाळमामा. जय आता बाळमामा. सर्व मित्रांनो काही बाळमामाचं मेंढराचं तुम्हाला लाईव्ह वर दर्शन काही घडतंय. का बाळमामाची मेंढर आता वसात आहेत. आदमापूरचे बाळमामाचे मेंढर आहेत काही. 7 नंबरची पाली या ठिकाणी या गावात तुम्ही हायस्कूल पाशी कधी पण जवळ आसपास जर चला तर तुम्ही पालखीचं आपलं बाळमामाच्या मेंढराचं दर्शन घेऊ शकताय मित्रांनो. हॅलो सुम्या. हा बोला. हा पुन्हा मग तू काय कर. मी पिंकीला आता पाठवतो तिकडं. मग तो हा हा. तिथं जर हो. त्या ह्याच्याकडनं जर नाही पैसे जर असेल ना अण्णा दिलं नाही मग बॅलन्स मारायला होतो तुला मग. हा चालतंय. कारण मी काय करतो तर मग व्हिडिओ काढतो मोबाईल मध्ये आणि तुम्हाला पाठवतो. व्हिडिओ करून माझ्या व्हॉट्सअपला सोड. हा व्हॉट्सअपला सोड म्हणजे मग एडिटिंग करून मग पाठवू मग इंस्टाला आपण. ते पाहिजे झालं मग पालखीचं करून पाठवतो मग तुम्ही हे करा गाणं. हो पालखीचं महत्वाचं 7 नंबरच्या पालखीत वर नंबर असते रे. 7 नंबरची पालखी हा हे आहे की सगळं नंबर. दावायला लागते तिथं. मग ते दावायचं असते मग रे. आता 7 होय नंबरची रिंगा पालखी आहे टाकतो बघा. मला फोन करतो. हा तेव्हा व्हिडिओ पाठवतो पालखीचं पण रिंगाण टाकलेलं मग तुम्ही ते एडिटिंग करून पाठवा. नाही मी एडिटिंग करतो पण सगळं व्हिडिओ व्यवस्थित कर फक्त. हो काय चुकून देऊ नको. हो सगळं काय करतो. करू नको. हा हो तर मित्रांनो नवीन असाल तर प्लीज अमरच्या पण आयडीला फॉलो करा. आणि खरं म्हणलं तर मला 10,000चं टार्गेट न्यायचं आहे फॉलोवरचं. मित्रांनो माझं 3,000च्या पुढे गेलंय. ही तुमचं प्रेम खरंच भरपूर आहे. बाळमामाचा आशीर्वाद पाठीशी आहे मित्रांनो. असंच राहून द्या. जेवढं होता होईल तेवढं पुढं फॉलो करा. आणि मित्रांनो माझे विट्याचा विना म्हणून युट्यूबला सुद्धा आयडिया आहे. त्याच्यात सुद्धा बाळमामाचा खूप व्हिडिओ आहेत. कॉमेडी व्हिडिओ आहेत. तुम्हाला मनोरंजनसाठी एवढं खूप छान व्हिडिओ आहेत. तुम्ही बघू शकता. विट्याचा विना म्हणून मराठी चॅनल माझा युट्यूबला सुद्धा आहे. आणि मित्रांनो इंस्टावर एवढे फॉलोअर्स मला वाढतील मला वाटत नव्हतं. पण बाळमामाच्या कृपेनं आणि तुमच्या आशीर्वादानं मित्रांनो तुमचं ही प्रेम खरंच मनापासून तुमचा आभार आहे मित्रांनो. असंच ठेवा. आणि जेवढं होता होईल तेवढं माझं टार्गेट कम्प्लीट करायचं. तुमची साथ सगळ्यांची हवी आहे. तर 10,000चं मला कम्प्लीट पूर्ण करायचं आहे फॉलोअर्स. तर मित्रांनो जेवढं होता होईल तेवढं तुम्ही शेअर करा. आणि ही व्हिडिओ आता मी इथंच थांबवतो कारण का दुसऱ्याच्या वायफाय कनेक्ट केलेला आहे त्यानं आज रिचार्ज केल्यानंतर मग तो आपल्याला त्याच्या मोबाईलवरनं बघायला भेटेल त्याच्या नेटवरनं. तर मित्रांनो काही आपल्याला लाईव्ह वर बाळमामाच्या मेंढराचं दर्शन साक्षात घडतंय. हा लाईव्ह आता आपण इथंच थांबूया. तर तुम्ही हा चालतंय. मी आता लाईव्ह जरा बंद करतो. काय चालतंय
आपण हा. नेटचा बॅलन्स मारला की मला फोन कर, मग आपण हे करूया. त्या दादांचं तर कशाला संपवतोय नेट. चालतंय. चालतंय. हा.